मराठी माणूस मोठा झालेला मराठी माणसालाच नको असतं. तर म्हणतो की यार थोडी दादागिरी केली पाहिजे आता माझं म्हणजे कशा रिलेटेड? अरे आमची मुंबई, आमची इथे थिएटर पाहिजे यार, आमचे मराठी लागले पाहिजे, स्क्रीन्स मिळत नाही. स्क्रीन्स पाहिजेत, रूल्स पाहिजेत गव्हर्नमेंट कडून की इथे मराठी फिल्म लागली पाहिजे, मराठी फिल्मला प्रामुख्य दिलं पाहिजे. तू आज ठाण्याला जा, ठाण्याला खूप खूप थिएटर आहेत, तिथे हिंदी चित्रपटाचे लागले असतील स्टँडी, आमचे का नाही लावत तिकडे? आतमध्ये कोपऱ्यात लावतात. ही वृत्ती म्हणतोय तुला, हे सगळं चेंज केलं पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांनाच प्रामुख्य दिलं जाणार, महत्व दिलं जाणार. हे जो पण कंपल्सरी होत नाही ना, आणि थोडी दादागिरी केली पाहिजे. आता मला तर वाटतं की ऍक्टर होण्यापेक्षा जर मी थोडा कुणी गुंड असतो तर जरा बरं झालं. अरे डोक्याला शॉट येतो रे, म्हणजे तळमळ आहे माझी. मला जे काही प्रेम दिलं ते माझ्या मराठी फॅन्सने दिलं रे. तर मला ती परतफेड पाहिजे की माझा मराठी पिक्चर मोठा व्हावा ना. फक्त फिल्म इंडस्ट्रीत नाही, इतर पण इंडस्ट्रीमध्ये मराठी मला जाणवलं. एकूणच मराठीमध्ये ती वृत्ती आहे का मला माहित नाही की मराठी माणूस मोठा झालेला मराठी माणसालाच नको असतं. फक्त फिल्म इंडस्ट्री नाही म्हणत सगळे इंडस्ट्री. हा, ते पण तू बाकीच्यांमध्ये बघ ना, हिंदी लोकांमध्ये जी युनिटी आहे साऊथ इंडियन फिल्म्स मध्ये आहे, ते लोक एकमेकांना सपोर्ट करतात, पुढे घेऊन जातात आज. आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये मग आपला मराठी बाणा थोडा कमी पडतोय का? पिक्चर सोड, मराठी माणसाला महाराष्ट्रात किंमत राहिली का सांग मला, तू सांग. तुलाही वाटतं असं? नाही राहिली ना? का नाही राहिली? आता म्हणजे बाहेरचे स्टेटचे लोक एवढे त्यांचं, मग त्यांनी इथून मराठीला रिस्पेक्ट केलं पाहिजे की नाही? फक्त चित्रपटच नाही, प्रत्येक क्षेत्रात असं चालू आहे. यू आन्सर्ड इट. मग हेच म्हणतोय ना मी.